ह्या सगळ्यावरती चर्चा चालू आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या देखील संपलेल्या आहेत आणि म्हणून म्हटलं की हे सगळे निर्णय आत्तापासून कुठल्याही क्षणाला जाहीर होऊ शकतात. नाही, आम्ही तर आपल्याला माहिती आहे की ह्या निवडणुका गावकी आणि भावकीमध्येच आत्तापर्यंत लढल्या गेल्या होत्या. शिवसेना देखील त्याच पद्धतीने या निवडणुका लढत होती आणि ह्या वेळेला पैशाचं अफाट प्रदर्शन किंवा पैशाचा वारेमाप वापर किंवा पैशाची गारपीट ही ह्या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत. भाजपचे नेते असं म्हणतात की ही नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाकीत, महापालिका अजून बाकी आहेत. महापालिकेवर सुद्धा 150च्या प्लस जागा या भाजप जिंकेल आणि त्याचबरोबर महायुतीचा महापौर यावेळेस बसेल. आता ज्या महानगरपालिकेत 100 जागा आहेत तिकडे ते 150 जिंकणार आहेत. त्यामुळे जशा निवडणुका समोर येतील त्यावेळेला प्रत्येक पक्षाची काय ताकद आहे ही त्या निवडणुकीत बघितली जाईल आणि दाखवली जाईल. काँग्रेसनं सरसी केलेली दिसते. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे. भाजप आणि शिंदेनंतर काँग्रेसने सुद्धा आपलं चांगलं खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत मात्र ते स्वबळामध्ये त्यांनी स्वबळाची घोषणा केलेली आहे. आम्ही देखील पूर्ण तयारी करतोय निवडणूक लढायची. आम्हाला एक गोष्टीचा विश्वास आहे की मुंबईची जनता ही नेहमी शिवसेनेबरोबर आणि ठाकरेंबरोबर राहिलेली आहे. यावेळेला दोन्ही ठाकरे एकत्र लढत आहेत. त्यामुळे मुंबईतली जनता ही 100% ठाकरेंबरोबर राहील असा आमचा विश्वास आहे.